इतकी वर्ष झाले मी रील्स बनवत आहे, कॉन्टेंट बनवत आहे. एक गोष्ट माझ्या लक्षात आली की बरेचदा बरेच लोक म्हणजे 100 मधले 40% लोक तरी फक्त कमेंट करायसाठी म्हणजे निगेटिव्ह कमेंट करायसाठीच रील बघत आहे. मला नाही वाटत, म्हणजे मला नाही माहित की त्यांना काय सॅटिस्फॅक्शन मिळते. म्हणजे जनरली लोक असतात की कौतुक करायचं असेल तरच टाईप करण्याचे कष्ट घेतात, कारण काही काही समाजात इतके किडे आहे की त्यांना फक्त निगेटिव्ह कमेंट्सच करायचे आहे. जशी आता मी एक रील टाकली होती की रविवारचा मेनू हा वाचला सुद्धा नाही, बघितला सुद्धा नाही. बरेच लोकांनी त्याच्यावर कमेंट केला, मार्गशीर्ष महिना आहे ताई गुरुवार नाही केला का. ती रविवारची रील होती, ती मी गुरुवारी टाकली होती आणि तसं मी तिथे मेन्शन केलं होतं. आणि एक कोणीतरी मला म्हणाला, तुम्ही तर 31st सांगितलं होतं की तुम्ही व्हेजिटेरियन आहे वगैरे. अरे बाबांनो, रील तर पूर्ण बघा की रिप्लाय करायचीच घाई. आणि कधी कधी काय होतं ना, हे तर माझ्या बाबतीत झालं. आता ह्या लोकांना मी ओळखत सुद्धा नाही, पण तुमच्या जे ओळखीचे लोक असतात किंवा तुमच्या घरातलेच लोक, तुमची बायको असू दे, तुमची आई असू दे, तुमचा मुलगा असू दे, त्यांच्या गोष्टीवर फक्त रिॲक्ट करण्यासाठी त्यांचं गोष्टी ऐकू नका. ते काय म्हणतात त्यांचं बोलणं समजून घ्या. बऱ्याचदा काय होतं, बऱ्याचशा रिलेशनशिपमध्ये ना, रिलेशनशिप तुटण्याची कारण हेच असतं की समोरचा ऐकून घेत नाही, तो फक्त रिप्लाय करण्यासाठीच ऐकतो. तर ते रिप्लाय करण्यासाठीच न ऐकता किंवा समोरचा जो बोलतो त्याच्या चुका नुसतं काढायच्या आहे बा म्हणूनच मला ऐकायचं आहे असं न करता त्याचं ऐकून घ्या. तुम्हाला जर त्याचं म्हणणं पटत नसेल तर त्यावर डिस्कशन करा, त्याला तुमचं म्हणणं सांगा. कधी कधी असं होतं की मी एक स्त्री आहे म्हणून मी माझ्या परीने विचार करते, तुम्ही एक पुरुष आहे, तुम्ही घराच्या बाहेर असता म्हणून तुम्ही त्या पद्धतीने विचार करता. तर बऱ्याचशा गोष्टी ना, मला असं वाटते की डिस्कशन केल्याने, कम्युनिकेशन केल्यामुळे सॉल्व्ह होतात. तर बऱ्याचशा दादांना मी सांगेल, बऱ्याचशा वहिन्यांना मी सांगेल, प्लीज कम्युनिकेट करा. मग तो तुमचा नवरा असो, सासू असो, सासरे असो, तुमचं मत मांडा. तुमच्या मुलांसमोर तुमचं मत मांडा. आजची परिस्थिती अशी आहे का आपल्या इकडचे 8वी 9वीतले पोट्टे त्यांच्या मायापेक्षा स्वतःला जास्त हुशार समजायला लागले. तर बाबू, तुमच्या मायेनं उन्हाळे पावसाळे जास्त बघितलेले आहे, तर तिचं ऐका. असं असेल की ती घराच्या बाहेर नसेल निघत, तर तिला नाही माहीत असेल, पण तुम्ही ते तिला सांगू शकता समजावून, पेशन्सली. त्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. आणि कम्युनिकेशन, कुठलंही रिलेशनशिप असो, कम्युनिकेशन पाहिजे. नवरा दिवसभर 8 तास जॉबवर जातो, मग घरी आला की जेवण द्या, हे करा ते करा, नवरा थकलेला आहे, बायको थकलेली आहे, झोपले, असं नाही. कम्युनिकेशन पाहिजे प्रत्येक रिलेशनशिपमध्ये. आणि तुम्ही जर माझ्या सक्सेसफुल रिलेशनशिपचं कारण मला विचारत असाल तर कम्युनिकेशन, नाहीतर मग म्हणा सांगितलं नाही.